नमस्कार शेतकरी मित्रांनो, गिफ्ट ऑफ नेचरमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या 2 एकर क्षेत्रात लावलेल्या गव्हाच्या पिकाची एक वेगळी झलक दाखवत आहे। आपण नेहमी शेतात जाऊन पिकाची पाहणी करतो, पण आज मी माझ्या घराच्या छतावरून पूर्ण 2 एकराचा गहू कसा दिसतोय हे तुम्हाला आता दाखवत आहे। आपण पाहतोय की उंचावरून डोलणारा गहू आणि निसर्गाचे सौंदर्य। आम्ही यावर्षी मैको 999 या जातीची लागवड केली आहे। पेरणीनंतर आतापर्यंतची गव्हाची वाढ कशी झाली आहे ते आता प्रत्यक्ष आपण आता जाऊन पाहूया। गेल्या वर्षी आम्ही मैको 999 जो पेरला होता तो घरामध्ये जो गहू होता तोच गहू आम्ही आता लेफ्ट साईडला लावलेला आहे आणि जो आता राईट साईडला बरोबर घराच्या मागे आहे ते आम्ही बियाणं लावलेला आहे। हे आता जो पाहतोय आपण तो गहू जे घरामध्ये गहू आहेत त्यातीलच गहू आम्ही एक एकरमध्ये पेरलेला आहे आणि हा जो दिसतोय तो आम्ही हे बियाणं आणून लावलेला आहे। याची उंची मध्यम असते। याचे खोड मजबूत असल्यामुळे वारे किंवा जास्त पावसामुळे पीक लोळत नाही। त्याच्याशी कंपेअर केला तर हा जो घरातला गहू आहे तो हा त्याच्यापेक्षा जास्त उंच आहे आणि त्याची लोंबी जास्त लांबीला आहे। हे आपण पाहतोय दोन्हीतला फरक। हा गेल्या वर्षी घेतलेला मैको 999 तेच आम्ही घरातलं लावलेलं आणि हे बियाणं आणून लावलेलं। मैको 999चे दाणे आकाराने मोठे, टपोरे, लांबट आणि चमकदार असतात। याचा रंग आकर्षक सोनेरी असतो, त्यामुळे बाजारात त्याला चांगला भाव मिळतो। हे आपण लोंबी पाहतोय। अतिशय सुंदर असा गहू। तुम्ही याचा प्रयोग करा, उत्पादनात वाढ करा, नक्की तुमच्याही उत्पादनात वाढ होईल। योग्य खत आणि पाणी व्यवस्थापन केल्यास या जातीपासून सरासरी 18 ते 22 क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळू शकतं। हे वाण तांबेरा रस्ट या रोगासाठी बऱ्यापैकी सहनशील आहे। तसेच हवामानातील बदलांना हे वाण चांगल्या प्रकारे प्रतिसाद देते। या गव्हाचे पीठ पांढरं शुभ्र येते। यापासून बनवलेली चपाती मऊ आणि चविष्ट असते, तसेच ती बराच वेळ मऊ राहते। या गव्हासाठी फवारणी ही नेहमी सकाळी ऊन पडण्यापूर्वी किंवा संध्याकाळी शांत वातावरणात करावी। युरियाचा वापर टाळा। रोगाचा प्रादुर्भाव दिसताच युरिया देणे थांबवा, कारण यामुळे रोग अधिक वेगाने पसरतो। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा। थँक्यू।